तर हाय सगळ्यांना. तर बघा 2 दिवस झाले माझा काही ब्लॉग आलेला नाही. तर चला म्हटलं आता बनवा. तर मी बनवलेला आता मसाले भात. हा भात पण झालेला आहे, मस्त असे बिर्याणीचे तांदूळ आहेत आणि भात आणि काय म्हणते त्याला पाणीपुरीचा बेत आहे आज. हे बघा इथे मी आलू पण मस्त उकडून घेतलेले आहे आणि कांदा पण चिरायचे आहेत, भिजू टाकले पाण्यामध्ये. आणि इथे आहे कोथिंबीर आणि इथे मस्त पाणी बनवायचा काय म्हणते त्याला चटणी पाण्याची, मसाला पाण्याचा मसाला. तर चला आता मी बनवून घेते. आलू काढते एका याच्यात, पहिलं कांदा वगैरे चिरते आणि बनवते. आणि इथे आहे मस्त आपले पाणीपुरीचे पॅकेट, पुरीचे पॅकेट बघा किती आहे. 1 2 3 आणि 4 पॅकेट आहे. तर मस्तपैकी असं पाणीपुरी आणि मसाला भात. पहिले पाणीपुरी नंतर भात. तर चला आता बनवते. आणि आई पण आलेली आहे माझी, ते पण दाखवते तुम्हाला. आणि आरची बघा ह्या इथे मस्त पैकी बसलेली आहे आरची. पहिले कांदे चिरते आता आणि पाणी बनवते. पहिले पाणीपुरीचा मसाला तयार करते आणि पाणीपुरीची तयारी करते. काय काय हे बघा इथे आपली आई पण आहे. कोणाचं नाही भाई कुठं बनवत आहे. बघा माझी आई चालली आपली. काय म्हणते आई, काय म्हणते तू कधी आली? शुक्रवारला आली. आणि माझ्याकडे काल आली. चला शुक्रवारला आली आणि माझ्याकडे काल आली. काय म्हणते, औषध वगैरे घेतली का? घे लवकर. बघा मी आता इथे स्वयंपाक मांडलेला इथे लावलेला आहे. कुकर, आलू मांडलेले स्वयंपाक, आलूचा भरीत. आणि इथे कणिक घेतलेली आहे, इथे कणिक मळायची आहे. आणि इथे बघू शकता आई मस्त इथे पोळी चिरत आहे. तर बनवायचे आपल्याला बोंड. आणि तिथे कांदा पण आहे, कांदे पण चिरायचे आहे. आणि ते आलू म्हणते नंतर भरीत करायचं. तर त्याला मी काय आणलं ते दाखवते आज. बघा कशाचे कोणते कोणते फळं आणले आहेत. केळे आणले आणि याच्यामध्ये मस्त असे शेप आणले आणि चिकू घेऊन आलेले. चला आता एवढं काही आणलेलं आहे. नारळ पाणी काही मिळालं नाही तर ते काही आम्हाला एवढं चाललं. चला आता करते स्वयंपाक मस्तपैकी. आरची करत आहे तिकडे अभ्यास. तर बघा असे मस्त कोरडे चिरत आहे. आरची बघा कशी बसली. तर आता पहिलं स्वयंपाक करून घेते कारण की वेळ होते. आलू शिजते तोपर्यंत मी कणिक भिजवते आणि पोळ्या टाकते. नाही आता पोळे तर झाले बघा, चिरून पोळे तर झाले. आता ते धुवून पोळा मांडून देते आता. आणि झालाय. चला आता मी करून घेते पटापट स्वयंपाक. कणिक मळते पहिले, अगोदर कोळा मांडते आणि नंतर हे कणिक मळते. अंड्याचं पण मस्त असं भिजून झालेलं आहे. आणि ते तेल पण मस्त असं गरम होत आहे आणि वरण पण उकडत आहे मस्त. याच्यामध्ये कणिक पण मिसळून घेतलेली आहे, सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये बोंड टाकायचे आहे. तर चला दाखवते तुम्हाला आता बोंड टाकताना. छोटे 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 छोटेच टाकणार. बघू आता बघा तेलाला का बरं फेस येते तर काय माहिती. पण आता मी जास्त काही टाकणार नाही.
जेवढं टाकून तेवढं कढई भरून फेस येते का आता काय माहिती. बटाटाचा फेस आलेला आहे. झाला तर एवढंच सोडणार आहे. तर बघू आता. झालं नाही बोंड्या बनून? परत आहे आता बोंड एका कढईमध्ये तर टाकले आहे बोंड. आपले बोंड कसे झाले हे बघा मस्त असे. आता वरून मागून 2-3 बोंड टाकलेले आहेत फोडून त्याच्यात. तर चला आता याला करते आणि नंतर दाखवते. मी पावभाजी करतो ते होऊन राहिला बनवणार ना, बोंड होऊन राहिले. पण नंतर कधी काम कमी करतो. तर बघा आपले बोंड मस्त असे होते, मस्त कमी गॅसवर मस्तपैकी. आणि इकडे एवढे असे मस्त बोंड झालेले आहेत. आणि तू काय करत आहे? केळा खात आहे? आणले किती असत तेवढे? 50. आणून देशील? उद्या आणून देशील 2 डझन. हां अरे तू कशात टाकत आहे? हो हो बिलकुल बिलकुल. चला आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे. हे एवढा आखरीचा खाना आहे हा काढायचा. मस्त आजचा बेत पण मस्त आहे आज. वरण भात, आलूचा भरीत, पोळी आणि हे बोंड आहेत. तर चला आता वाजला टाईम झालेला आहे. 10 वाजत आलेले आहे आता. 9:45 वाजलेले आहे. तर आता हे बोंड काढून घेते. व्हायचे झालं की हे बोंड आणि लगेच जेवण करायचं आहे. तर आईने मला हे बोंड म्हणजे असे चिरून दिले, त्याचे साल वगैरे काढून दिले. म्हणून हे तर कोवळा तर माझ्यापाशी 8 दिवसापासून आहे. पण मला इतका कंटाळा येतो ना, म्हणून मी काही करत नाही. मला आयता पाहिजे. तर आईने करून दिलं म्हणून मी हे बोंड केले आता. आणि उद्या बनवायचा आहे मसाला, आपला काळा मसाला. चला आता झाले बोंड, आता लगेच जेवण आणि आराम.